नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. खरं तर मला सांगताना अभिमान वाटतो की महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल मध्ये 2 राज्यामधून सलग 5 वेळा निवडून येण्याचा मान ऍडव्होकेट वसंतरावजी साळुंखे साहेबांनी त्या ठिकाणी नोंदवला. याच्यासारखा दुसरा अभिमान त्या ठिकाणी नाही. मी पहिल्याच वेळेस जेव्हा भेटलो साळुंखे साहेबांना, तर त्याच वेळेस मी माझ्या सर्व मित्रांना सांगितलं, एक सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग असलेला माणूस त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हायकोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने मला जेव्हा माहिती मिळाली का या ठिकाणी ऍडव्होकेट वसंतरावजी साळुंखे साहेबांचं त्या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा होतोय, मी सर्व कामं बाजूला ठेवले. मी म्हणलो आपण साळुंखे साहेबांच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी हजर राहिले पाहिजे आणि त्यांना वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी पुढील आरोग्यासाठी आणि पुढील आपल्या सामाजिक कामासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी हजर राहिलो. त्यांना त्या ठिकाणी भावी काळासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि आपण 5 वेळा महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य आपण या निमित्तानं आपलं मनोगत कसं व्यक्त करतो. आज 71वा वाढदिवस आहे. त्यात मनोगत म्हणजे आता सगळ्या ज्युनियरने आणि सहकार्याने हा कार्यक्रम आखला. योगायोग निवडणूक झालेली आहे आणि महाराष्ट्र गोवा दीव दमण नगर हवेली एवढ्या मोठ्या मतदारसंघातून 5व्यांदा निवडून दिलं मला आमच्या सगळ्या सहकार्यांनी. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. खरं म्हणजे निवडून आलेले उमेदवार निवडून आलो म्हणतो, लोक मत देतात, त्यांची मत मोजून निवडून आलो असं डिक्लेअर केलं जातं. त्यामुळे जे मतदारांनी मला मतदान दिलं, त्यांनी मला जिंकून दिलं, मी त्यांचे आभार मानतो. मी काम करत राहतो, त्याचं अप्रिशिएशन ते करतात, म्हणून 5 टर्म निवडून येता आलं. नाही या मतदारसंघातून एकदा निवडून येणं सुद्धा अवघड आहे. बरेच जण एकदा निवडून आले पुन्हा दुसऱ्यांदा दिसत नाहीत. पण माझ्या सहकार्याने सतत 5वी टर्म मला निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आपला वाढदिवस साजरा करताना आपलं स्वकीय मित्रमंडळी आपल्याला अक्षरशः देवासारखं सोडून या
त्यांचं मोठेपण आहे ते. मला मोठं मानणं, मला मोठेपण देणं. नाही, आपलं कार्य तेवढं आहे. कार्यकरी तर आणि आपलं काम आहे, त्याचं अप्रिशिएशन झालं पाहिजे. त्यांना काय आवडलं म्हणून त्यांनी त्याची पावती दिली असावं असं मला वाटतं. समूहासाठी काम करणं वेगळी गोष्ट आहे, पण आपण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रकाश जोडण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यांशी अटॅच राहिल्याशिवाय एवढ्या मोठ्या मतदारसंघात तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही. एक जिल्ह्यावर आणि अर्ध्या जिल्ह्यावर पण निवडून येत नाही. वकिलांचा मतदारसंघ आहे म्हणून कायद्यातच तरतूद केलेली आहे, प्रिफरन्शियल वोटिंग. आणि एवढे मोठे 2 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश, याचा एकच मतदारसंघ आहे. जी महाराष्ट्रातच काय, भारतात पण खूप मोठा मतदारसंघ मानायला हरकत नाही, सगळ्यात मोठा. कामाचं स्वरूप काय राहील नेमकं? कामाचं स्वरूप वकिलांची संघटना आहे. वकिलांच्या हिताचं काम करणं हे स्वरूप असतं. आपण एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून आपल्याकडे पाहिला जात नाही, आपण एक ज्युरिस्ट आहे अशा अर्थाने सर्व आपल्याला ओळखतात. लोकांचा मोठेपणा आहे. आपण वकील म्हणून काम करणं एवढंच आपलं काम आहे. वकिलांची, क्लायंटची बाजू प्रामाणिकपणे मांडणे हे खरं वकिलाचं काम. आणि इथं निवडून आल्यानंतर वकिलाच्या हिताचं जे काय करता येईल ते करणे. अपेक्षा खूप आहेत, सगळ्याच करता येतील एवढी मोठी संघटना नाही, आणि सोर्स लिमिटेड आहे. शासनाकडून काही मदत होत नाही, वकिलाच्याच कॉन्ट्रीब्युशन मधून ही सगळी संघटना चालते. त्यामुळे वकिलांच्या जरी खूप अपेक्षा असल्या तरी लिमिटेशन आहेत, त्यातून चांगलं करणे हे आमच्याकडे महत्वाचं काम आहे. मला वाटतं ते थोडंफार काही करता आलं आम्हाला, म्हणूनच लोकांनी पुन्हा पुन्हा 5 वेळेस मला निवडून दिलेलं आहे. आणि मी ते करत राहणार, एवढंच तुम्हाला आश्वासन देतो. आपण तरुण विधिज्ञांना या निमित्तानं काय मार्गदर्शन करणार, काय सल्ला देणार? प्रामाणिकपणे काम करा, हार्डवर्क करा. वकिलांनी प्रामाणिकपणे आपल्या पक्षकाराचं काम करावं. वकील फुटला ही संकल्पना बाद झाली पाहिजे, एवढंच सांगू इच्छितो.